लाखो भाविकांच्या उपस्थितीत ज्योतिबाच्या खेटे यात्रेला सुरुवात। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाचं देवस्थान म्हणजे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। आज ज्योतिबाच्या खेटे यात्रेला प्रारंभ झाला असून कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या श्रद्धेनं या खेटे यात्रेत सहभागी होत आहेत। आज रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात ज्योतिबाचा पहिला खेटा संपन्न झाला। आज पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले। सकाळी 8 ते 9 या वेळेत अभिषेक, त्यानंतर 11 वाजता धूपारती, दुपारी 3 ते 4 अभिषेक, रात्री पालखी सोहळा संपन्न होणार आहे। आज ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती। ज्योतिबाच्या खेटे यात्रेच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी देखील उपस्थिती दाखवून देवाचं दर्शन घेतलं। यावेळी स्थानिक पुजारी, ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीकडून डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जय्यत तयारी केली असून ज्योतिबा डोंगरावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी केलं। नमस्कार। श्री केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी खेटे यात्रा आज दिनांक 16/2/25 पासून सुरू झाले असून यावर्षी देवाचे 4 खेटे येत आहेत। याकरिता देवस्थान समिती, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी यांचे मार्फत भाविकांना आवश्यक ती सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत। तरी भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे। माघ पौर्णिमेनंतर येणारा पहिलाच रविवार आजच्या खेटे सुरुवात होते। आजचा पहिला खेटा असून आज लाखो भाविकांनी दर्शन घेतले ज्योतिबाचं आणि आई महालक्ष्मीने अनवाणी चालत देऊन हा खेटा पूर्ण केला होता। तेव्हापासून ही परंपरा चालत आलेली आहे 5 खेट्यांची। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।